मुंबई महापालिकेत खिचडी वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणात ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत त्या सगळ्यांची चौकशी करावी अशी मागणी ईडीकडे केली असल्याचं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। खिचडीच्या व्यवस्थापनासाठी 50 कंत्राटदारांना जवळपास 132 कोटी रुपये देण्यात आले होते। यात ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांच्या बेनामी कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं। त्यांची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे असं सोमय्या यांनी म्हटलं आहे। अमोल गजानन कीर्तिकर यांच्या खात्यात पण पैसे गेले। खिचडी कशी बनवायची, किती तांदूळ, किती डाळ याची कन्सल्टन्सीचे कोट्यावधी रुपये आणि बोगस बिल्स, बेनामी कंपन्या, शेल कंपन्या याच्यातून लाखो रुपये यातना काढण्यात आले। महापालिकेचे रेकॉर्ड चेक केले असताना लक्षात आलं या 50 कॉन्ट्रॅक्टर पैकी 20हून अधिक कॉन्ट्रॅक्टरनी किती खिचडी पॅकेट दिले, त्याची डिलिव्हरी कुठे केली, काय केली, कशी केली त्याचा कुठलाच रेकॉर्ड नाही आहे। या खिचडी अकाउंट मधून संजय राऊत यांचा मित्र परिवाराच्या खात्यात पण लाखो रुपये गेले। मी मागणी केली आहे ईडीकडे की ज्यांच्या खात्यात गेले त्यांना बोलवलं पाहिजे। हे पैसे त्यांना कसे मिळाले असे आणखीन पण आहेत, सगळ्यांची चौकशी व्हायला हवी। दरम्यान रवींद्र वायकर यांना हॉटेल बांधकामासाठी दिलेली परवानगी योग्य होती का आणि ही परवानगी कोणाच्या सांगण्यावरून दिली होती याची देखील चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी सोमय्या यांनी यावेळी केली।